बोरीच्या घरकुल लाभार्थी मेळाव्यात 1700 जणांची नोंदणी। जिंतूर तालुक्यातील बोरी येथे ग्रामपंचायत कार्यालयात सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ लताताई वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या घरकुल लाभार्थी मेळाव्यात 1700 नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली। बोरेतील भाजप नेते सतीशराव चौधरी यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ लताताई वाकळे होत्या। व्यासपीठावर विजयकुमार वाकळे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष माधवराव दराडे, सतीशराव चौधरी, गटविकास अधिकारी श्री सुभाष मानकर, श्री दीपक भोसले, ग्रामपंचायत अधिकारी श्री आडोदे, शीतलताई चौधरी, अंजलीताई कनकुटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात विजयकुमार वाकळे, माधवराव दराडे, सतीशराव चौधरी यांनी मनोगत व्यक्त केलं। हा कार्यक्रम पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून घरकुलाचा लाभ मिळवण्यासाठी कोणालाही पैसे देऊ नयेत। जे लाभार्थी पात्र आहेत त्यांना या घरकुलाचा लाभ मिळणारच, असं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमात घरकुल लाभार्थी व वंचित लाभार्थी यांची 1700 जणांची नोंदणी झाली असून कागदपत्रे जमा करण्यात आल्याचं ओमकार चौधरी, संभाजी चौधरी, शेख मतीन, विश्वनाथ गोरे यांनी सांगितलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अंबादास गजमल यांनी तर आभार प्रदर्शन सुधाकर संगेकर यांनी केलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमृतराव चौधरी, सुभाषराव चौधरी, राजाभाऊ काळेबाग, बिबिन शेख, बाबूभाई काझी, दासराव कनकुटे, अशोक शिंपले, ओमकार चौधरी, संभाजी चौधरी, मुंजा गोरे, जावेद लाला, विलास चौधरी, नारायण शिंपले, मंचकराव चौधरी, शेख मतीन, शेख वसीम, बबनराव चौरे, मारुती शिंपले, रामकिशन अंभुरे, दीपक कनकुटे, दीपक प्रधान, विश्वनाथ गोरे, मुसवीर पठाण, वामनभाऊ शिंपले, तानाजी चौधरी, मुंजा कंठाळे, गणेश बुलबुले, सतीश चौधरी, लोभान खासाब, पाशा कुरेशी, राम चव्हाण, ज्ञानेश्वर राठोड, संजय शिंपले, रामेश्वर परमेश्वर गायकवाड, मधुकर नवघरे आदींनी परिश्रम घेतले। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मनोज टाक बोरी। पैसे मागील पाहताना पडत जबाबदार आम्ही एक दिवस साहेब आपले 3 हप्त्याचे पैसे पडले नाही। आता आमचं बोलणं झाल्यावर सगळ्यांनी म्हणा दादाला तुम्ही काय करा, ज्याचं ऍक्च्युअल घर आहे त्याचे फोटो काढून येतो, पाठपुरावा करा, तिथं पंचायत समितीमध्ये आम्ही येत नाही। कोणाची अडचण असली तर सांगा, उभं राहून कोणाची अडचण आहे तर सांगा, कोणाची अडचण जर असली तर सांगू दे, त्याला उभं राहून तुमच्या बरोबर लाभार्थ्यांना आम्ही म्हणतो की आपल्या गावामध्ये 537 घरकुल असल्याचे आलेले आहे। 537 सगळ्यांना भेटणार, याच्यामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिलेलं नाही। केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या मार्फत घरकुल आलेले आहेत। त्याच्यामुळं याच्यामध्ये कोणालाही 1 रुपया न देता आपापले घरकुल तयार करून घ्या। तिथं कुठे अडचण आली असेल तर सभापती साहेब, पंचायत समितीला सभापती साहेबांना भेटत कोणालाही पैसे न देता जे कामं करून घ्या, फोटो काढा, नवीन चांगले घरकुल बांधा। एवढं बोलतो माझ्या शब्द कुठेतरी जाणीव होती की सर्वसामान्य लोकांना घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी वेळात वेळ काढून तुमच्या जे कोणी राहिलेले वंचित लोक त्यांच्यापर्यंत ही शासनाची योजना कशी पोहोचता येईल, तसं आपले ग्रामसेवक असतील, गटविकास अधिकारी यांच्या मार्फत त्यांना मीटिंगसाठी बोलवून तुमच्या कुठल्या अडचणी आहेत त्यांच्यासाठी त्यांना आपला वेळ देऊन तुमच्या अडचणी जाणून घेऊन तुमच्यापर्यंत कशी योजना पोहोचवता येईल यासाठी आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी सुद्धा त्यांना सूचना केल्या होत्या। आणि ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस लोकांना अडचणी येत होत्या, ह्या अडचणी कुठेतरी दूर व्हावं सतीशराव चौधरी आपले त्यांनी खूप प्रयत्न केले, बाबा आमचे गोरगरीब लोक या योजनेपासून वंचित राहिलेत आणि त्यांना कुठल्याही अडचणी येऊ नयेत यासाठी हे सर्व मंडळी आपल्या बोरी गावात आलेली आहे। त्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीनं आणि जे वंचित राहिलेत त्यांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानतो। धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून दिला आणि आमच्या लोकांच्या समस्या दूर करतात अशी अपेक्षा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
थोडा थोडा बाजूला व्हा. हो. या जा. थोडा एका साईडला रस्ता ठेवा मला. जा तुम्ही आप्पा समोर जा. अरे अरे गडबड करू नका हो ताई. बस बाकी थांबा इकडे मागे थांबा. थांबा इकडे. नीचे बैठो नीचे. ओ भैया नीचे बैठो नीचे. हो गया आप नीचे बैठो. हो हो आजी आजी दमान दम. अरे शहाणी साहेब हलू नका मला.